जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2024 व रबी हंगाम 2024 मध्ये कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आहे। मित्रांनो 18 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 आणि रबी हंगाम 2024 मध्ये 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर केलेला आहे। अर्थात ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम आता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये नांदेड असेल, चंद्रपूर असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, सातारा असेल, जळगाव असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या निधीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो याच्या संदर्भातील 18 मार्च 2026 रोजीचा हा जी.आर. आपण या ठिकाणी पाहू शकता। खरीप हंगाम 2024 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करण्यासाठी 5,08,54,953 रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम, एचडीएफसी अर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, ओरिएंटल, रिलायन्स, एसबीआय जनरल, युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल सोम्पो या कंपनीला हे पीक विम्याची रक्कम वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे शेतकरी असतील 1,27,969 शेतकऱ्यांना ही 5,08,54,953 रुपयाची रक्कम वितरित केली जाणार आहे। याच्यामध्ये आपण प्रामुख्याने समावेश जर पाहिला तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात ही रक्कम असणार आहे, ज्याच्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, सातारा, चंद्रपूर, जळगाव अशा जिल्ह्यांचा याच्या अंतर्गत समावेश असणार आहे। इतर जिल्ह्यामधील देखील शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर रबी हंगाम 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा 35,96,260 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये 8,746 शेतकऱ्यांना 35,96,260 रुपयाचा हा पीक विमा वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये सुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीच्या माध्यमातून वितरित केलेल्या 3,468 शेतकऱ्यांना एक मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन जी.आर.च्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून 2024 मध्ये खरीप हंगाम आणि रबी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, जेणेकरून आता 1000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे। मित्रांनो याचप्रमाणे आता 2025 मध्ये सुद्धा बरंच सारं पूरक अनुदान बाकी आहे आणि 2025-26 च्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांची रक्कम देखील बाकी आहे। त्याच्या संदर्भातील देखील अपडेट येतील आणि जे अपडेट येतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।